मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत संपूर्ण शिवरात्रीच्या सेवा, महाशिवरात्रीच्या सेवा। तर सर्वांना महाशिवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा। भगवान महादेव सर्वांच्या इच्छा कामना पूर्ण करो, सर्वांना चांगलं आरोग्य प्राप्त करो, धनधान्याची प्राप्ती होय, भाग्यलक्ष्मी आपल्या घरात चालून ये, अशी भोळ्या महादेवाला प्रार्थना करते। तर आजच्या दिवशी कमळाचे फूल, कमळचे एक फूल, 1000 फुलं जर आपण कमळचे शिवसहस्र नामावलीने जर आपण अर्पण केले तर भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात। आजच्या दिवशी 1000 तांदळाचे दाणे आपण भगवान शिवाला अर्पण केले तरी पण भगवान भोळा साम सदाशिव आपल्या हृदयात प्रवेश करून आपल्या इच्छा कामना पूर्ण करतात। आजच्या दिवशी कमलगठ्ठ्याचे 1000 मणी आपण अर्पण केले तरी पण आपल्या इच्छा कामना पूर्ण होतात। तीळ 1000 अर्पण केले, बेलपत्र 1000 अर्पण केले, पंचफुलं आपण भगवान शिवावर 1000 अर्पण केले, कोणतेही एक फूल शिवावर 1000 अर्पण केले, शिवसहस्र नामावली बोलत बोलत। आणि जर काहीच नसणार तर एक एक तांदळाचा दाणा एका प्लेटमध्ये 1000 दाणे मोजून ठेवा आणि छानपैकी शिवसहस्र नामावली मी हळूहळू बोलते, तुम्ही माझ्या मागे नाही नामस नुसते श्रवण करा, नाव जर तोंडात नाही आलं तर नमः हा शब्द बोलायला जावा। तर नमः करत एक एक तांदळाचा दाणा अर्पण करा, याच्याने लक्ष्मीची प्राप्ती होते, 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि आपले मुलांची 10 दिशांमध्ये कीर्ती प्राप्त होते। तर आपण शिवसहस्रनामावली, शिवचालिसा, 12 ज्योतिर्लिंग, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, महामृत्युंजय जप, लिंग अष्टकम, शिव अष्टक, असे भरपूर सेवा आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहोत। म्हणजे आपल्याला संपूर्ण पापांचा तर नाश होईलच, पण भगवान शिव आपल्या इच्छा कामना त्वरित पूर्ण करतील, रुद्रलोकाची प्राप्ती होईल, 1000 गायी दान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। एवढी सेवा केल्याने 1 लाख बिल्व दळे आपण शिवलिंगाला अर्पण केले, त्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा, कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत। या हर साम सदाशिवाय नमः। महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी एका ताटामध्ये आपल्याला 3 शिवलिंग पार्थिव बनवायचे, खाली बेलपत्री ठेवायची आणि 3-3 प्रहराची पूजा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 3-3 प्रहराची त्या शिवलिंगाला, 3 पार्थिव शिवलिंगाला आपण अभिषेक पूजा अर्पण करायचं आहे। नाहीतर तुम्ही सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही 3-4 वेळा एक एक बेलपत्री पण अर्पण केली, या 4 वेळा तुम्ही घरच्या घरी शिवाच्या आरती आपण केल्या, नाहीतर तुमची जी देवाऱ्यात शिवलिंग असेल तिची बी तुम्ही 4 प्रहरी पूजा केली तरी सुद्धा आपल्याला महादेव प्रसन्न होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करू शकता। बाकीचं तर तुम्हाला माहितीच आहे, काय अर्पण करायचे काही नाही, संपूर्ण सेवा, दूध आणि साखर नैवेद्य द्यायचे, उसाचा रस भेटला तर उसाच्या रसाने आजच्या दिवशी आपल्याला अभिषेक करायचा आहे, कमळगट्ट्याचा 1 मणी, 5 रुपये, 10 रुपये अर्पण करायचे, ते शिवलिंगाला दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचे। आज हे 3 शिवलिंग आपल्याला आपल्या घरीच रात्रभर राहू द्यायची, भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी। मंदिरात जायला वेळ नाही तर रात्री 12 वाजता एक धतुरा पिवळ्या हळदीमध्ये करून शिवलिंगाला तुम्ही पार्थिव शिवलिंगाला अर्पण करून तो व्यापाराच्या ठिकाणी लाल कपड्यात बांधू शकता, याच्याने व्यापारात खूप लाभ होईल। आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला रात्री 12 ते 12:15 पर्यंत जप करायचे, शिवाची आरती करायची, शिव मंदिराला दिवा लावायचे, आपल्या घराच्या चौकटावर रात्री 12 वाजता दिवा लावायचा आहे, कारण की रात्रीचं खूप महत्त्व आहे पूजा पाठ करण्याचं। तर तुम्ही आजच्या दिवशी या पद्धतीने आई भोळी सोपी सरळ तुम्हाला जे पाहिजे असेल जल अर्पण करा, कशीही तुम्ही साधी सुधी सेवा करा। भोळा साम सदाशिव खूप भोळा आहे म्हणून त्यांचे नाव भोळा आहे। उलटी पूजा करा, सीधी पूजा करा, ते काहीच बघत नाही, फक्त श्रद्धा तुमची किती आहे भगवान शिवाबद्दल एवढंच भगवान शिव पाहतो। तुम्ही अगोदर तांदूळ व्हायलाय का, नंतर पाणी व्हायलाय का, अगोदर बेलपत्र ठेवून दिलंय का, नंतर काय वाहत आहे ते त्याला काहीच माहिती नाही, फक्त श्रद्धा आणि विश्वास अटल आहे, हेच भगवान शिवाला खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंगाच्या आजच्या दिवशी पूजा करायची। लिंग नाही, पार्थिव शिवलिंग, जेवढे पार्थिव शिवलिंगाचे मातीचे कण तुम्ही शिवलिंगामध्ये आहेत तेवढे शिवलोकाची तुम्हाला तितक्या वर्षापर्यंत तुम्हाला शिवलोकाची, रुद्रलोकाची, कैलासाला एक फेरी मारल्याची पुण्यफळाची प्राप्ती। जेवढे मातीचे कण त्या पार्थिव शिवलिंगाला, एक एक पार्थिव शिवलिंगामध्ये आहे तितक्या आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होईल। एक पार्थिव शिवलिंग केले म्हणजे 1 करोड
शिवमंदिरे आपण बांधून घेतली एवढे आपल्याला पुण्य मिळत. तर असे तुम्ही ह्या सेवा नक्की करा. आणि आजच्या दिवशी निंदा नसेल ती करायची नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, भक्षण काही सेवन वगैरे करायचं नाही, तामसी भोजन सेवन करायचे नाही, कोणाचे मन दुखवायचे नाही आहे आणि भोळ्या साम सदाशिवाची शिवस्तुती करायची आहे. तर आता आपण शिवसहस्रनामावलीला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. शालिनी भक्तिसागर कथा माझं सेकंड चॅनल आहे. महाशिवरात्रीच्या पण कथा चालू आहेत, त्या चॅनलचा लाभ घ्यावा. 15-20 मिनिटाच्या कथा असतील, इकडे आपण 1-1.5 घंट्याचा कथा करू. तर सर्वांनी या कथांना त्या कथांना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्तिक स्वाम्यै नमः. षडाननाय नमः. कमलहस्ताय नमः. भोले साम सदाशिवाय नमः. पार्वतीपतये नमः. उमापतये नमः. नमः पार्वतीपते हर 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 महादेव शंभू. श्री शिवसहस्रनामावली. ओम स्थिराय नमः. ओम स्थानवे नमः. ओम प्रभवे नमः. ओम भीमाय नमः. ओम प्रवराय नमः. ओम वरदाय नमः. ओम वरप्रदाय नमः. ओम वराय नमः. ओम सर्वात्मने नमः. ओम सर्वविख्याताय नमः. ओम सर्वेस्वै नमः. ओम सर्वकराय नमः. ओम भवाय नमः. ओम जटानिये नमः. ओम चर्मणे नमः. ओम शिखखंडने नमः. ओम सर्वांगगाय नमः. ओम सर्वभावनाय नमः. ओम हराय नमः. ओम हरिनाक्षाय नमः. ओम सर्वभूतहराय नमः. ओम प्रभवे नमः. ओम प्रवृत्ते नमः. ओम निवृत्ते नमः. ओम नियताय नमः. ओम शाश्वताय नमः. ओम ध्रुवाय नमः. ओम शमशानवासिने नमः. ओम भगवते नमः. ओम खचराय नमः. ओम गोचराय नमः. ओम अर्धनाय नमः. ओम अभिवाद्याय नमः. ओम महाकर्मणे नमः. ओम तपस्विने नमः. ओम भूतभावनाय नमः. ओम उन्वन्तवेषप्रचनाय नमः. ओम सर्वलोकप्रजापतये नमः. ओम महारूपाय नमः. ओम महाकायाय नमः. ओम वृषरूपाय नमः. ओम महायशस्वे नमः. ओम महात्मने नमः. ओम सर्वभूतात्मने नमः. ओम विश्वरूपाय नमः. ओम महाहणवे नमः. ओम लोकपालाय नमः. ओम अंतहितत्मने नमः. ओम प्रसादाय नमः. ओम अर्धभये नमः. ओम पवित्राय नमः. ओम महते नमः. ओम नियमाय नमः. ओम नियमश्रिताय नमः. ओम सर्वकर्मणे नमः. ओम स्वयंभूताय नमः. ओम आदिये नमः. ओम आदिकराय नमः. ओम निधिये नमः. ओम सहस्राक्षाय नमः. ओम विशालाक्षाय नमः. ओम सोमाय नमः. ओम नक्षत्रसाधकाय नमः. ओम चंद्राय नमः. ओम सूर्याय नमः. ओम शनये नमः. ओम केतवे नमः. ओम ग्रहाय नमः. ओम गृहपतये नमः. ओम वराय नमः. ओम अत्रिये नमः. ओम अत्र नमस्कृते नमः. ओम मृग बाणपर्णाय नमः. ओम अनघाय नमः. ओम महातपसे नमः. ओम घोरतपसे नमः. ओम आदिनाथाय नमः. ओम दिनसाधकाय नमः. ओम संवत्सराय नमः. ओम मंत्राय नमः. ओम प्रमाणाय नमः. ओम परमात्मने नमः. ओम योगिने नमः. ओम योजाय नमः. ओम महाबीजाय नमः. ओम महारेतिसे नमः. ओम महाबलाय नमः. ओम सुवर्णरेतसे नमः. ओम सर्वज्ञाय नमः. ओम सुबीजाय नमः. ओम बीजवाहनाय नमः. ओम दशभाव्यै नमः. ओम अनिमेषाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम उमापतये नमः. ओम विश्वरूपाय नमः. ओम स्वयं श्रेष्ठाय नमः. ओम बलवीराय नमः. ओम अवलोकनाय नमः. ओम गणकर्ते नमः. ओम गणपतये नमः. ओम दिगावाससे नमः. ओम कामाय नमः. ओम मंत्रविद्ये नमः. ओम परमाय नमः. ओम सर्वभावकराय नमः. ओम हराय नमः. ओम कमंडलुधार्ये नमः. ओम धाविने नमः. ओम बाणहस्ताय नमः. ओम कपालवत्यै नमः. ओम अशने नमः. ओम शतगिने नमः.
ओम खड्गिने नमः, ओम पटशिने नमः, ओम आयुधिने नमः, ओम महते नमः, ओम श्रुवस्ताय नमः, ओम सुरूपाय नमः, ओम तेजसे नमः, ओम तेजस्कराय नमः, ओम विष्णुविष्णे नमः, ओम सुवक्रताय नमः, ओम उद्रगाय नमः, ओम विनताय नमः, ओम दीर्घाय नमः, ओम हरिकेशाय नमः, ओम स्तुतितीर्थाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम शृगालरूपाय नमः, ओम सिद्धार्थाय नमः, ओम मुडाय नमः, ओम सर्वशुभंगकराय नमः, ओम अजाय नमः, ओम बहुरूपाय नमः, ओम गंधधारिणे नमः, ओम कपर्धानिये नमः, ऊर्ध्वरेतिसे नमः, ऊर्ध्वलिंगाय नमः, ऊर्ध्वशायिने नमः, ओम नभस्थलाय नमः, ओम त्रिजटने नमः, ओम चिरवासिसे नमः, ओम रुद्राय नमः, ओम सेनापतये नमः, ओम विभवे नमः, ओम अहक्षराय नमः, ओम नक्तचराय नमः, ओम तिगमनवे नमः, ओम सुवर्चसाय नमः, ओम गजघिन्ये नमः, ओम दैत्यघिन्ये नमः, ओम कालाय नमः, लोकधात्राय नमः, ओम गुणकराय नमः, ओम सिंह शार्दूल रूपाय नमः, ओम अर्धचर्मामृताय नमः, ओम कालयोगिने नमः, ओम महानादाय नमः, ओम सर्वकामाय नमः, ओम चतुष्पथाय नमः, ओम निशाचराय नमः, ओम प्रेतचारिणे नमः, भूतचारिणे नमः, ओम महेश्वराय नमः, ओम साक्षाताय नमः, ओम शंभवे नमः, ओम हरसाम सदाशिवाय नमः, ओम सर्वलालसयाय नमः, ओम घोराय नमः, ओम महापातसे नमः, ओम महातपसे नमः, ओम महापाशाय नमः, ओम नित्याय नमः, ओम गिरिरुहाय नमः, ओम नभवे नमः, ओम सहस्रहस्ताय नमः, ओम विजयाय नमः, ओम व्यवसाय नमः, ओम अतंतदाय नमः, ओम अर्धशनाय नमः, ओम दर्शनात्मनाय नमः, ओम यज्ञे नमः, ओम कामनाशकाय नमः, ओम दक्षागपहारणे नमः, ओम सुसयाय नमः, ओम माध्याय नमः, ओम तेजोपहारिणे नमः, ओम बलघिने नमः, ओम मुदिताय नमः, ओम अर्थाय नमः, ओम अजिताय नमः, ओम अबराय नमः, ओम गंभीर घोषाय नमः, ओम गंभीराय नमः, ओम गंभीर बलवाहनाय नमः, ओम न्यूग्रोध रूपाय नमः, न्यूग्रोधाय नमः, ओम वृषकर्णस्थिताय नमः, ओम विभवे नमः, ओम सितिक्षदशनाय नमः, ओम महाकायाय नमः, ओम महाननाय नमः, विश्वशेक्षनाय नमः, ओम हराय नमः, ओम यज्ञाय नमः, ओम संयुग पीडवाहनाय नमः, ओम तीक्ष्णतापाय नमः, ओम हर्षाय नमः, ओम सह्याय नमः, ओम कर्मकालविधिये नमः, ओम विष्णुप्रसादिताय नमः, ओम यज्ञाय नमः, ओम समुद्राय नमः, ओम बडमुखाय नमः, हुताशनसयाय नमः, प्रशात्मने नमः, हुताशनाय नमः, उग्रतेजसाय नमः, ओम महातेजाय नमः, ओम जनन्याय नमः, ओम विजयकालाय नमः, ओम ज्योतिषमयाय नमः, ओम सिद्धिये नमः, ओम शाकिने नमः, ओम रुडने नमः, ओम जटाधारिणे नमः, ओम सहाकरिणे नमः, ओम वैनविनये नमः, ओम पनाविनये नमः, ओम तालने नमः, ओम खलने नमः, ओम कालखटंकटाय नमः, ओम नक्षत्रविग्रहतये नमः, ओम गुणबुद्धे नमः, ओम ललाय नमः, ओम अगमाय नमः, ओम प्रजापतये नमः, ओम विश्वभाविवे नमः, ओम विभगाय नमः, ओम सर्वज्ञाय नमः, ओम अमुखाय नमः, ओम विमोचनाय नमः, ओम सुसरणाय नमः, ओम हिरण्यकवचोदाय नमः, ओम मेघजाय नमः, ओम बलचारिणे नमः, ओम महाचारिणे नमः, ओम सुताय नमः, ओम तूर्य विनोदिने नमः, ओम सर्वतोगपरिघाय नमः, ओम व्यालरूपाय नमः, ओम गुहावासिने नमः, ओम गुहाय नमः, ओम मालिने नमः, ओम तरंगगविदे नमः, ओम त्रिदशाय नमः, ओम त्रिकालधृत्ये नमः, ओम कर्वसर्व बंध विमोचनाय नमः, ओम असुरंद बंधनाय नमः, ओम युधी शत्रुविनाशाय नमः, ओम सांख्यप्रसादाय नमः, ओम दुर्वासाय नमः, ओम सर्वसाधते निशविताय नमः,
ओम प्रसन्नकंदाय नमः। ओम योग्य विभाग विद्ये नमः। ओम अतुलाय नमः। ओम यज्ञ विभाग विद्ये नमः। ओम सर्ववासाय नमः। ओम सर्वचारिणे नमः। ओम दुर्वासाय नमः। ओम वासाय नमः। ओम अमराय नमः। ओम हयाय नमः। ओम हेमाय नमः। ओम हेमकाराय नमः। निष्कर्माय नमः। ओम सर्वधारिणे नमः। ओम धरत्मयाय नमः। ओम लोहिताक्षाय नमः। ओम माक्षाय नमः। विजयेशायाय नमः। विशारदाय नमः। ओम संग्राय नमः। ओम निग्रहाय नमः। ओम कर्तियै नमः। ओम सर्पचिरनिवासनाय नमः। ओम मुखाय नमः। ओम अमुखाय नमः। ओम देहाय नमः। ओम कालये नमः। ओम सर्वकामदाय नमः। ओम सर्वकालप्रसादिये नमः। ओम सुबलाय नमः। ओम बलरूपधृत्यै नमः। सर्वकामवराय नमः। ओम सर्वदाय नमः। ओम सर्वतोमुखाय नमः। ओम आकाशनिर्विरूपाय नमः। ओम निपतिन्यै नमः। ओम अवशाय नमः। ओम खगाय नमः। ओम रौद्ररूपाय नमः। ओम अश्वे नमः। ओम आदित्याय नमः। ओम बहुशरूप्यै नमः। ओम सुवर्चसिन्यै नमः। ओम वसुवेगाय नमः। ओम महावेगाय नमः। ओम मनोवेगाय नमः। ओम निशाचरणे नमः। ओम श्रियवासिने नमः। उपदेशकराय नमः। ओम आकाराय नमः। ओम मनुये नमः। ओम आत्मनिर्लोकाय नमः। ओम संभगाय नमः। ओम सहस्रदाय नमः। ओम पक्षिणे नमः। ओम पक्षरूपाय नमः। ओम आदिदीप्ताय नमः। ओम विश्वात्मते नमः। ओम उमादाय नमः। ओम मदनाय नमः। ओम कामाय नमः। ओम अश्वष्टताय नमः। ओम अर्थकराय नमः। ओम यशसे नमः। ओम वामदेवाय नमः। ओम वामाय नमः। ओम प्राच्यै नमः। ओम दक्षिणाय नमः। ओम वामनाय नमः। ओम सिद्धयोगिने नमः। ओम महर्षिये नमः। ओम सिद्धार्थाय नमः। ओम सिद्धसाधकाय नमः। ओम भिष्ये नमः। ओम भिक्षुरूपाय नमः। ओम विपुनाय नमः। मृदुवे नमः। ओम अव्ययाय नमः। ओम महासेनाय नमः। ओम महाविशाखाय नमः। ओम षष्टिभागाय नमः। ओम गवापतिये नमः। ओम व्रजहस्ताय नमः। ओम विषिभिनियै नमः। ओम चमस्तभनाय नमः। ओम तालाय नमः। ओम मधये नमः। ओम मधुकलोचनाय नमः। ओम वाचस्पतिये नमः। वाचसेनाय नमः। ओम नित्यमाश्रितपूजिताय नमः। ओम ब्राह्मणे नमः। ओम ब्रह्मचारिणे नमः। लोकचारिणे नमः। सर्वचारिणे नमः। विचारविद्ये नमः। ओम ईशानाय नमः। ओम कालाय नमः। ओम निशाचारिणे नमः। ओम पिनाकभृत्यै नमः। ओम निमित्तस्थाय नमः। ओम आदि नंदीकराय नमः। ओम नंदिनाय नमः। ओम नंद्याय नमः। ओम शिवाय नमः। ओम नदनाय नमः। ओम शिवाय नमः। ओम श्री शिवाय नमः। ओम नंदीवर्धनाय नमः। ओम भगहारिणे नमः। निहत्राय नमः। ओम कलाय नमः। ओम ब्राह्मणे नमः। ओम पितामहाय नमः। ओम चतुर्मुखाय नमः। ओम महालिंगाय नमः। ओम चारुलिंगाय नमः। ओम लिंगाध्यक्षाय नमः। ओम सुराध्यक्षाय नमः। ओम योगाध्यक्षाय नमः। ओम युगावहाय नमः। ओम बीजाध्यक्षाय नमः। ओम बीजकर्ते नमः। ओम अध्यात्ममानुगताय नमः। ओम बलाय नमः। ओम इत्यासाय नमः। ओम संकल्पाय नमः। ओम गौतमाय नमः। ओम निशाकराय नमः। ओम दंभाय नमः। ओम अदंभाय नमः। ओम वेदंभाय नमः। ओम वशाय नमः। ओम वशकराय नमः। ओम कालाय नमः। लोककर्त्यै नमः। ओम पशुपतये नमः। ओम महाकर्त्यै नमः। ओम अनाशदाय नमः। ओम अक्षराय नमः। ओम बलवते नमः। ओम शक्रताय नमः। ओम नित्याय नमः। ओम शुद्धात्मनाय नमः। ओम शुद्धाय नमः। ओम मानाय नमः। ओम गतागताय नमः। ओम बहुप्रसादाय नमः। ओम सुस्वप्नाय नमः। ओम दर्पणाय नमः। ओम अमित्रजित्यै नमः। ओम वेदात्राय नमः। ओम वेदकराय नमः। ओम मंत्रकाय नमः। ओम विदुषे नमः। ओम महाघोराय नमः। ओम वाशिने नमः। ओम कराय नमः। ओम अग्निज्वालाय नमः। ओम अतिध्रुम्राय नमः। ओम हुताय नमः। ओम हविषे नमः। ओम वृषभाय नमः। ओम नंदेश्वराय नमः। ओम शंकराय नमः।
ओम नित्यवर्चस्विन्यै नमः। ओम धूम्रकेतुवाय नमः। ओम नीलकंठाय नमः। ओम अणंगलुब्धाय नमः। ओम शोभनाय नमः। ओम नीरवग्राय नमः। ओम स्वस्तिकाय नमः। ओम स्वस्तिभावाय नमः। ओम भागिने नमः। ओम भागाकराय नमः। ओम लघवे नमः। उत्संगाय नमः। ओम महागाय नमः। महागर्भपराणाय नमः। ओम कृष्णवर्णाय नमः। ओम सुवर्णाय नमः। सर्वदेहिनाय इंद्राय नमः। ओम महापदाय नमः। महाहस्ताय नमः। ओम महाकायाय नमः। महायशस्व्यै नमः। महामूर्धने नमः। महामात्राय नमः। महानेत्राय नमः। ओम निशाललयाय नमः। ओम महाकांताय नमः। महाकर्णाय नमः। महाश्रेष्ठाय नमः। महाहनवे नमः। महासेनाय नमः। महाकंबवे नमः। महाग्रीवाय नमः। ओम शमशान भाजिने नमः। महावक्षसे नमः। महोर्स्काय नमः। ओम अंतरात्मनाय नमः। ओम मृगलाय नमः। ओम लंबनाय नमः। लंबितोष्टाय नमः। महामायाय नमः। ओम पयोनिधिये नमः। महादंताय नमः। ओम महाजियाय नमः। महामुखाय नमः। महानखाय नमः। महारोमाय नमः। महाकोशाय नमः। ओम महाजटाधारिये नमः। ओम प्रसन्नाय नमः। ओम प्रसदाय नमः। ओम प्रत्याय नमः। गिरिसाधनाय नमः। ओम स्नेहाय नमः। ओम अस्नेहाय नमः। ओम अजिताय नमः। ओम महामुनिये नमः। ओम वृषाकाराय नमः। ओम वृषकेतवे नमः। ओम अनलाय नमः। ओम वायुवाहनाय नमः। ओम गंडलिने नमः। ओम मेराधामिने नमः। ओम देवाधिपतये नमः। ओम अथर्वशीर्षाय नमः। ओम सामासयाय नमः। ओम यजुपादभुजाय नमः। ओम गुहाय नमः। प्रकाशाय नमः। ओम प्रसादाय नमः। ओम सुदर्शनाय नमः। ओम उपकाराय नमः। ओम उप्रियाय नमः। ओम कनकाय नमः। ओम नाभिये नमः। ओम नंदीकराय नमः। ओम भावाय नमः। ओम पुष्कर स्थापने नमः। स्थिराय नमः। ओम द्वादशाय नमः। ओम त्रासनाय नमः। ओम आद्याय नमः। ओम यज्ञाय नमः। ओम यज्ञ समाहिताय नमः। ओम नक्तम नमाय नमः। ओम कलिये नमः। ओम कालाय नमः। ओम मकराय नमः। ओम कालपूजिताय नमः। ओम सगनाय नमः। ओम गणकराय नमः। भूतवाहन सारते नमः। ओम भस्म शयाय नमः। ओम भस्म गोपत्रे नमः। ओम भस्मभूताय नमः। ओम तरवे नमः। ओम गणाय नमः। लोकपालाय नमः। ओम अलोकनाय नमः। ओम महात्मने नमः। ओम सर्वपूजिताय नमः। ओम शुक्लांबराय नमः। ओम त्रिशुक्लाय नमः। ओम संपन्नाय नमः। ओम शुचवे नमः। ओम भूतनिषेविताय नमः। ओम आश्रमस्थाय नमः। ओम क्रियावस्थाय नमः। ओम विश्वकर्ममते नमः। ओम वराय नमः। ओम विशाल शाखाय नमः। ताम्रुष्टाय नमः। ओम अभुजालाय नमः। ओम सुनिशाय नमः। ओम कपिलाय नमः। ओम कपिशाय नमः। ओम शुक्लांबरे नमः। शुक्लाय नमः। आयुष्याय नमः। ओम पराय नमः। ओम अपराय नमः। ओम गंधर्वधानाय नमः। ओम आदित्याय नमः। ओम ताक्षाय नमः। ओम महालक्ष्मे नमः। ओम सुवेग्याय नमः। ओम सुशारदाय नमः। ओम पार्वतीपतये नमः। ओम देवाय नमः। हर अनुकरणे नमः। ओम शुभवंदाय नमः। ओम तुम्बविनाय नमः। महाक्रोधाय नमः। ओम उर्वरेतसे नमः। ओम जलेशयाय नमः। ओम उग्राय नमः। ओम वंशकराय नमः। ओम वंशाय नमः। वंशनादाय नमः। ओम अनिंदिताय नमः। ओम सर्वांगरूपाय नमः। ओम मायाविने नमः। ओम सुहदाय नमः। ओम अनलाय नमः। ओम बंधनाय नमः। ओम बंधकर्ते नमः। ओम सुबंध विमोचनाय नमः। ओम सयज्ञनाराय नमः। ओम सकामार्ये नमः। ओम महाद्रष्टाय नमः। महायोध्याय नमः। ओम बहुधा निदिताय नमः। ओम शर्वाय नमः। ओम शंकराय नमः। ओम शंकराय नमः। ओम अधनाय नमः। ओम अम्बरेश्वराय नमः। ओम महादेवाय नमः। ओम विश्वदेवाय नमः। सुरागिने नमः। ओम अयुर्बुद्धाय नमः। ओम चेकितनाय नमः। ओम हविषे नमः। अजिकपातिये नमः। ओम कालापिने नमः। ओम त्रिशंकराय नमः। ओम अजिताय नमः। ओम शिवाय नमः। ओम धन्वतरे नमः। ओम धूमकेतुये नमः। ओम स्कंदाय नमः। ओम वैश्रवणाय नमः। ओम कुबेराय नमः। ओम त्राताय नमः। ओम शुक्राय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मित्राय नमः। ओम तष्टवे नमः। ओम ध्रुवाय नमः। ओम धराय नमः। ओम सर्वगाय वायुवे नमः। ओम अहिर्मणे नमः। ओम सावित्र्ये नमः। ओम रविवे नमः। ओम उषंगवे नमः। ओम विधात्रे नमः। ओम माधात्र्ये नमः। ओम भूतवानाय नमः। ओम विभवे नमः। ओम वर्णविभाविने नमः। ओम सर्वकामगुणावहाय नमः। ओम पद्याननाय नमः। ओम महागर्भाय नमः। ओम चंद्रवक्राय नमः। ओम अनलाय नमः। ओम अनलगीताय नमः। ओम बलवे नमः। ओम उपाशांताय नमः। ओम पुराणाय नमः। ओम पुण्यचविये नमः।
ओम ऐं नमः। ओम कुरुकर्ते नमः। ओम कुरावासुने नमः। ओम कुरुभूताय नमः। ओम गुणाशदाय नमः। ओम सर्वाशयाय नमः। ओम धर्मचारिणे नमः। ओम सर्वेश्वर प्राणिनी पतिये नमः। ओम देवदेवाय नमः। ओम सुखासक्ताय नमः। ओम सतीवे नमः। ओम अस्ते नमः। ओम सर्वरत्नविधिये नमः। ओम कैलासगिरिवासिने नमः। ओम हिमवारिद्रश्रेयाय नमः। ओम कुलहारिणे नमः। ओम कुलकर्ते नमः। ओम बहुविद्याय नमः। बहुप्रदाय नमः। ओम वाणिज्याय नमः। ओम वर्धने नमः। ओम वृक्षाय नमः। ओम वकिलाय नमः। ओम चंदनाय नमः। ओम छदाय नमः। ओम सारिग्र्ये नमः। ओम महाजत्रे नमः। ओम अलोलाय नमः। ओम महाश्वेदाय नमः। सिद्धार्थकारिणे नमः। ओम सिंहनादाय नमः। सिंहदष्टाय नमः। सिंहगाय नमः। सिंहवाहनाय नमः। ओम प्रभात्विने नमः। ओम जगत्कालस्थानाय नमः। लोकहिताय नमः। ओम तरवे नमः। सारंगाय नमः। ओम नवचक्रज्ञाय नमः। ओम केतुमालिने नमः। ओम सभावहनाय नमः। ओम भूतलयाय नमः। भूतपतये नमः। अहोरात्राय नमः। अनिदिताय नमः। सर्वभूतानाय नमः। नीलवाय नमः। ओम विभवे नमः। ओम भवाय नमः। अमोघाय नमः। संयताय नमः। ओम अश्राय नमः। भोजनाय नमः। प्राणधारणाय नमः। धृतिमते नमः। ओम मतिमते नमः। ओम दक्षाय नमः। सतकृताय नमः। ओम युगाधिपाय नमः। ओम गोपालयाय नमः। गोपते नमः। गोचमर्सवनाय नमः। ओम हरिये नमः। हिरण्यभावे नमः। ओम प्रविशिनाय नमः। गुहापालाय नमः। ओम प्रकुष्टाय नमः। महाहर्षाय नमः। जितकामाय नमः। जितेंद्राय नमः। ओम गांधाधराय नमः। शिवासाय नमः। ओम तपस्काय नमः। ओम रतिये नमः। ओम नराय नमः। महागीताय नमः। महानित्याय नमः। ओम अप्सर रोग सेविताय नमः। महाकेतवे नमः। महाधातवे नमः। नैकसानुचराय नमः। ओम चलाय नमः। ओम आजतनीयाय नमः। ओम आदेशाय नमः। ओम सर्वगंध सुखावहाय नमः। ओम तोरणाय नमः। तारणाय नमः। वाताय नमः। परदिने नमः। पतिखेसराय नमः। सुयोग्याय नमः। ओम वृद्धाय नमः। अतिवृद्धाय नमः। ओम गुणाधिकाय नमः। ओम नियतमासयाय नमः। देवासुरपतिये नमः। ओम देवादिदेव महादेवाय नमः। ओम पतिये नमः। ओम युक्ताय नमः। युक्तभाविवे नमः। ओम आषाढाय नमः। सुषाढाय नमः। ओम ध्रुवाय नमः। ओम हरिणाय नमः। ओम हराय नमः। ओम आवर्तमान शेप विषय नमः। ओम वसुश्रेष्ठाय नमः। ओम महापथ्याय नमः। ओम सर्वलक्षण लक्षिताय नमः। ओम अक्षाय नमः। ओम रतंगिने नमः। सर्वयोगिने नमः। ओम महाबलाय नमः। ओम सामनाय नमः। अस्मनाय नमः। तीर्थदेवाय नमः। ओम महारथाय नमः। ओम निर्जीवाय नमः। ओम जीवनाय नमः। ओम मंत्राय नमः। ओम सुभाक्षाय नमः। ओम बहुकर्कशाय नमः। ओम रत्नोपादुदाय नमः। रत्नांगाय नमः। महार्णवनी पानविधिये नमः। ओम मूलाय नमः। विशालाक्षाय नमः। अमृताय नमः। ओम शिव महापुराणाय नमः। ओम अरुणाय नमः। आदिरोधाय नमः। शीलधारिणे नमः। ओम महायशस्वे नमः। सेनाकल्पाय नमः। महाकल्पाय नमः। ओम योगाय नमः। ओम शिवयोगाय नमः। ओम तुमृकेश्वराय नमः। ओम केदारेश्वराय नमः। ओम युगरूपाय नमः। ओम काशी विश्वनाथ रूपाय नमः। ओम केदारेश्वराय नमः। ओम नागहनाय नमः। ओम नाथाय नमः। ओम न्याय निरूपणाय नमः। ओम पादाय नमः। ओम पंडिताय नमः। ओम मल्लिकार्जुनाय नमः। ओम अचललोपकाय नमः। ओम बहुबालाय नमः। ओम शशिधनाय नमः। ओम परभणीये नमः। ओम त्रियुगाय नमः। ओम सपलोदयाय नमः। ओम त्र्यंबकेश्वराय नमः। ओम ओंकारेश्वराय नमः। ओम अनिविद्याय नमः। ओम जटाधाराय नमः। ओम बिंदवे नमः। ओम विसर्गनाय नमः। ओम सुमुखाय नमः। ओम शरीराय नमः। ओम साह्याय नमः। ओम निवेदनाय नमः। ओम सुकाजताय नमः। ओम सुगंधराय नमः। महाधनुष्ये नमः। ओम गंधमालिनी नमः। ओम सर्वकर्मणावुदात्मनिये नमः। ओम बद्रिकाश्रमाय नमः। ओम सकलाय नमः। सर्वलोचनाय नमः। ओम तलसलातालाय नमः। करस्थिनिये नमः। ऊर्ध्वसहनाय नमः। ओम महते नमः। ओम छत्राय नमः। ओम विरक्तलोकाय नमः। ओम सर्वक्षरूपाय नमः। ओम मुंडनामाय नमः। ओम विरूपाय नमः। ओम दंडने नमः। ओम प्रयागतीर्थाय नमः। ओम त्रिवेणीयाय नमः। ओम महाकुंभाय नमः। ओम वर्जनीये नमः। ओम शतजिहाय नमः। सहस्रपादीये नमः। ओम काशी विश्वनाथाय नमः। ओम देविंदाय नमः। सर्वदेवमयाय नमः। ओम गुरवे नमः। ओम सहस्रभावाय नमः। ओम कैलासनाथिये नमः। ओम रुद्रलोकाय नमः। ओम सर्वज्ञाय नमः। ओम शरणाय नमः। ओम सर्वलोककृताय नमः। ओम पवित्राय नमः। ओम त्रिकुंड मंत्राय नमः।
ओम भस्माय नमः, ओम कनिष्ठाय नमः, ओम रुद्राक्षधारणे नमः, ओम कृष्णपिंगलाय नमः, ओम ब्रह्मदंडविनी मात्राय नमः, ओम शतघिनी पाशशक्तिमयाय नमः, ओम पद्यगर्भाय नमः, ओम उमापतिये नमः, ओम पार्वतीपतिये नमः, ओम ब्रह्मगर्भाय नमः, ओम जलोभिदाय नमः, ओम गब्बस्ते नमः, ओम ब्रह्मकृताय नमः, ओम ब्राह्मणे नमः, ओम ब्राह्मणाय नमः, ओम तुम्रुकेश्वराय नमः, ओम केदारेश्वराय नमः, ओम बटुकेश्वराय नमः, ओम स्वयंभुवाय नमः, ओम ऊर्ध्वगवात्मणे नमः, ओम पशुपतिनाथाय नमः, ओम वातरहराय नमः, ओम मनुजवाय नमः, ओम चंदनिने नमः, ओम पद्यनालग्राय नमः, ओम सुरभिक्तुरणाय नमः, ओम नराय नमः, कर्णिकार महासर्गने नमः, ओम नीलमौलियाय नमः, पिनाकधृत्ये नमः, उमापतिये नमः, उमाकांताय नमः, ओम जाविये नमः, ओमाधराय नमः, वरवराय नमः, वरदाय नमः, ओम वरण्याय नमः, ओम सुमुखाय नमः, ओम महाप्रयाय नमः, ओम दमनाय नमः, ओम शत्रुघ्ने नमः, ओम क्षेत्रपिंगलाय नमः, ओम पित्रात्मने नमः, ओम परमात्मने नमः, ओम गजवंदनाय नमः, ओम प्रधानमूर्ते नमः, सर्वपाप पार्श्वमुखाय नमः, ओम सर्वत्रयाशाय नमः, धर्मसाधने नमः, अष्टलक्ष्म्ये नमः, सूक्ष्मतनये नमः, अमृताय नमः, ग्रोशुवराय नमः, सादर्शाय नमः, असुरादित्याय नमः, विवेस्तनाय नमः, ओम सूर्याय नमः, ओम व्यामाय नमः, ओम सर्गाय नमः, ओम चंद्राय नमः, ओम डमरुधारिणे नमः, ओम पिनाकधारिणे नमः, ओम मासाय नमः, ओम पशाय नमः, ओम संख्याय नमः, ओम कालुभे नमः, ओम कालकालाय नमः, ओम काष्टुभे नमः, ओम लवोभे नमः, ओम मातृभे नमः, ओम मुहूर्ताय नमः, ओम शनुभे नमः, ओम विश्वक्षेत्राय नमः, ओम काशी विश्वनाथाय नमः, ओम अर्धनिर्गमाय नमः, ओम सतीये नमः, ओम अतिये नमः, ओम मात्रिये नमः, ओम पितृये नमः, ओम पितामहाय नमः, ओम स्वर्गद्वाराय नमः, ओम प्रजाधाराय नमः, ओम मोक्षधाराय नमः, ओम त्रिविष्टाय नमः, ओम निर्माणाय नमः, ओम हादानाय नमः, ओम ब्रह्मलोकाय नमः, ओम पराय परत्मने नमः, देवासुराय नमः, वित्रमार्तिने नमः, ओम देवसुरपरनाय नमः, ओम देवासुरगवये नमः, ओम देवादेवाय नमः, ओम देवादिनाथाय नमः, देवासुर नमस्कृताय नमः, देवासुर महामात्राय नमः, देवासुर गणाश्रयाय नमः, देवासुर गणाध्यक्षाय नमः, देवासुर गणगुरुणे नमः, देवातिदेव महादेवाय नमः, देवशे नमः, ओम देवसूरप्रदाय नमः, ओम देवासुरेश्वराय नमः, ओम विश्वनाथाय नमः, ओम विश्वाय नमः, देवसूर महेश्वराय नमः, सर्वदेवमयाय नमः, अचितानंदनाय नमः, देवात्मने नमः, आत्मसंभवाय नमः, ओम उद्धवे नमः, त्रिविक्रमाय नमः, ओम वद्यमाय नमः, विराजाय नमः, निराजाय नमः, ओम अमराय नमः, ओम इंगाय नमः, ओम अस्तेश्वराय नमः, ओम व्यग्राय नमः, ओम सर्वदेवाय नमः, ओम तपोमयाय नमः, ओम सुमुक्ताय नमः, शिवनाय नमः, व्रजणे नमः, पासनाय नमः, प्रभव्याय नमः, अव्यव्याय नमः, गुहाय नमः, कांत्याय नमः, निर्जाय नमः, सर्गाय नमः, पवित्राय नमः, ओम सर्पपावनाय नमः, शंखकिनीये नमः, शंखप्रियाय नमः, ब्रह्मोये नमः, राजराजाय नमः, ओम महाकालेश्वराय नमः, ओम निरामयाय नमः, अभिराय नमः, सुरगणाय नमः, ओम विरुंभाय नमः, ओम कुबेरेश्वर धामाय नमः, कुबेर भंडारिये नमः, कुबेर महादेवाय नमः, नियो मंद्री वर्धनाय नमः, सिद्धार्थाय नमः, सिद्धिभूतार्थाय नमः, अचितानंदनाय नमः, वृदादीपाय नमः, ब्राह्मणे नमः, विमुक्ताय नमः, श्रीवर्धनाय नमः, ओम जगते नमः. इथं श्री शिवसहस्र नामावली 1008 संपूर्णम. तर मित्रांनो, इथे शिवसहस्र नामावलीचे 1008 संपूर्ण झाले आहे. बेलपत्र वाहून झाले असतील, या तांदूळाचा दाणा वाहून झाले असतील, या पंचफुलाचा तुम्ही अभिषेक काहीतरी केला असेल, त्याच्यानंतर तुम्ही शिवाची आरती करा, झोली पसरावा, मनातल्या इच्छा पूर्ण करायला भगवान शिवाला प्रार्थना करा, दिवा अखंड चालू द्या महाशिवरात्रीच्या दिवशी. तर आता आपण दुसऱ्या सेवांना सुरुवात करूया. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय ऐकूया. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय. ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो. म्हणून जे नर शिवपूजनात दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात. आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे आगळे वेगळे असे महत्त्व आहे. कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो. त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात. 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा आणि त्यावरून स्नान करावे.
म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते. 12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24 आणि 6 रुद्राक्ष कानात बांधावे. म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होतोच. तो 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांचे मनोभावे नित्यपूजन करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मण्याने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. सुंदर, गोड बोलणारी पतिव्रता जी स्त्री असते ती पूर्वजन्माच्या पुण्याईमुळेच मिळते. एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान, गुणी मुलगा पूर्वजन्माचा पुण्य संचय असेल तरच प्राप्त होतो. तसंच सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचरणी, शिवभक्त असा गुरु, हुशार, गुडढळ व श्रद्धा ठेवणारा, उदार असा शिष्य आणि समाजशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्वपुण्यानेच लाभत असतात. सांगणाऱ्याकडे लक्ष देऊन ऐकणारा स्वतः उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुदर, सुडोला आणि आरोग्य शरीर संपन्न पूर्वपुण्यानेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुदर्शन, प्रधान पुत्राचे नाव होते तारक. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे असता त्यांच्या माता आणि दास-दासी त्यांना उत्तम वस्त्रे नेसवत, तऱ्हेतऱ्हेचे अलंकार घालीत असत, अत्तरे लावीत असत. पण दोन्ही कुमारे सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्म पासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघेही आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे अपूर्णे का आवडत नाही हे त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवले, अनेक उत्तम त्यात दागदागिने घातले. तरी कुमार सर्व काढून आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत. तसे राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, एकमेकांपासून दूर ठेवले, पण दोघे आपले व्रत सोडित नसत. शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघे अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळ्यासह काश्मीरला आले. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनीचे काश्मीरला आले. पराशर ऋषी हे ज्ञानाने खूपच श्रेष्ठ होते. त्रिकाल ज्ञानी असे वसते. ते श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षसछत्र केले होते. ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मेजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्पकुळाचा नाश होऊ दिला आणि त्याप्रमाणे पुलस्त्य मुनी पराशर ऋषींच्या राक्षसछत्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवावर राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषीने त्या बलाढ्य प्रतिस्पर्धेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींच्या नातू शबयोगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करताच राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची यथासांग पूजा करून सर्वांना वस्त्र अलंकार देऊन मोठ्या मान सन्मानाने आपल्या घरात घेऊन आले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडत नाही? रुद्राक्ष आणि भस्मलेपन मात्र अतिशय आवडते. दोघे नेहमी एकांतात बसतात. दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास दोघांनाही आवडत नाही. हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारीत ऐटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीरशक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे कसे राज्य करतील हे आम्हाला फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानाचे दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तड पडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले. ते राजाला म्हणाले, हे दोघे असं शिवभक्त आणि वीरसक्त काय ते तुला सांगतो. ते एक फार वर्षापूर्वी काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मदन सुद्धा पाहून तिला वेळ आला. तिची काया खूप नाजूक, अतिशय डोलदार होती. तिची आई आणि भाऊ दोघेजण तिच्याजवळ राहत असत. तिचे हिरे माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, अत्यंत त्यावर मुलायम राजशय्या, चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाश त्यावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोठे गुराने गच्च भरलेले होते. दारात उत्तम प्रतीची हत्ती झुलत होती. तिच्या गायनाने किन्नर थुकान स्वस्त बसत होते. तिची नित्य कला पाहून सारे राजे माना डोलावून तिला दाद देत असत. तिच्याशी एकदा तरी रती क्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडासा का होईना मिळावा यासाठी मोठे राजे लोक तिच्या दारी तिष्ठत बसत असत. महानंदा
वेश्या असूनही अतिशय पतिव्रता होती. एकदा का तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष इंद्रियालाही वश होणे शक्य होत नसे. भगवान शंकराची निस्सीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर, खूप उदार असा होता. सोमवार, प्रदोष, शिवरात्री व्रते ती नेहमी मनापासून नियमितपणाने करीत असत. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवीत असत. रोज लक्ष बिल्वपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असत. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला याचक जे काही मागेल ते महानंद त्याला देत. ते श्रावण मासात कोटी लिंग करून घेत असे. महानंदीने आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नृत्य करायला शिकवीत असे. तिची जी नित्यशाळा केली होती त्यात तिने सुंदर शिवलिंग स्थापले होते. त्या दोघांना नेहमी शिवासमोर बांधून ठेवीत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी ते दोघंजण लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंदा त्या दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः पान अर्पून शंकरासमोर नृत्य करीत असे आणि कुकुट व मर्कट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य नियमितपणाने भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदेबरोबर या दोन्ही प्राण्यांना आपोआप शिवभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदेचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीग्राम गावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराचा वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी गेले. सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळवले. तिने सौदागराला घरात बोलवले. सौदागराची आदराने चौकशी केली. तिने त्याला आपल्या मनचकावर अतिशय प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर असे रत्न कंकण होते. ते इतके तेजस्वी होते की वस्तू पृथ्वीवर तयार झालेली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंदा त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील ही भावना बरोबर ओळखून सौदागररूपी शंकराने ते सौदागररूपी शंकराने ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्य व हर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला या पृथ्वी मोलाचे कंकण दिले आहे. मी ही 32 लक्षणी पद्मिनी आहे. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला आहे. मी 3 दिवस अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळीन. सौदागर त्याला हो म्हणाला. मग त्याने आपल्याजवळ तेजस्वी दिव्य लिंग काढले व समोर ठेवले. हे लिंग पाहताच जय जय चंद्रमौळी असे म्हणत महानंदा बदनात पूजनात स्मरणात तंगून गेले. या लिंगावरून कोटी कंकणे ओवाळून टाकावीत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदे, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, तेव्हा तू अतिशय नीट सांभाळले पाहिजे. जर हे भंगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. चुकीकरता प्राण देईल तर महानंदेने अग्नी प्रवेश करील. हे तू अतिशय नीट जपून ठेव. महानंदेने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्य लिंग नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडिवाळपणे सौदागराला म्हणाले, स्वामी, 3 दिवस जसे आपल्यासाठी या शरीराचे आरक्षण केले तसेच हे दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवे. हे पहा, माझ्या नित्यशाळेत तेथे माझे रक्षक कुकुट व मर्कट आहेत. ते सांभाळतील हे लिंग. सौदागर आणि महानंदा दोघे मंचकावर झोपले. तेवढ्यात तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग आरडेओरडा सुरू झाले. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाढ झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले व सांगितले, महानंदा, जागी हो, आपल्या घरात कुठेतरी आग लागली आहे. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले, आपल्या नित्यशाळेलाच आग लागली आहे. हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत ती नित्यशाळेच्या आत शिरली. कोंबडा आणि माकड यांचे दोरे सोडले. त्याबरोबर ते पटकन रानात पडून गेले. अग्नीने ती सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली आणि मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदाला विचारले, महानंदे, माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. आपण सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले होते हे तिला आता चांगलेच आठवले आणि ती एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी आधीच तुला सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो. असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागररूपी शंकराने अग्नीत उडी टाकली. महानंदा अतिशय व्यथित अंतःकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते, म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. पतिनिधनानंतर पत्नीने सहगमन करावे हा शास्त्रार्थ आहे. असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सर्व संपत्ती दान केली. अश्व, शाळ्या, हत्ती, सर्व घर सर्वांचे दान केले. मग स्नान करून महानंदेने आपल्या सर्व अंगावर भस्म लावले. रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या. हरसाम सदाशिव या नावाचे ध्यान करीत तिने ही अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरबरोबर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडणारा अग्नी एकदम शांत झाला. क्षितिजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लाल होऊन चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल गंगेचे जुजू वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारे
शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोर, निळकंठ हातात नेहमीचाच त्रिशूळ, सर्व अंगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातडे, हत्तीचे कातडे आपल्या अंगावरून पांघरून घेतले आणि मी गळ्यात असंख्य नरमुंडाचे हार घातले. सर्व अंगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले. आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे वरच्यावर चालले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदा, सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली, त्यात मी पूर्ण खरी उतरली. तुझे पतिव्रते, तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी प्रसन्न झाले. तेव्हा हवे ते वर तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा, सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करा, मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले व तिला शिवलोकी नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांसह आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसले. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील त्या सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली, जेथे कधीही कोणता रोग नाही, कसलेही दुःख नाही, तहान भूक सुद्धा लागत नाही. काम, क्रोध, दुःख, धंदा याच्या जाचणे, साधे पाणी अमृतासारखे अतिशय गोड असते, जेथे इच्छेला येईल त्याचा लाभ होईल. अशा कधीही नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतिव्रता अशा महानंदेला स्थान मिळाले. महानंदेची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनिवर, आपण मला महानंदेची गोष्ट सांगितली, चांगले झाले, पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले. काही पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेन, हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मीचे महानंदेने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शुभपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र असे उत्तम जन्म मिळाले. ते पुढे न्यायाने खूप वर्ष राज्य करतील, प्रजेला शुभजनात लावतील, आपला उद्धार करतील. हे ऐकल्यावर राजा व प्रधान दोघेही पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव, आम्ही धन्य झालो आहोत. अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. आता आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवली, पण त्याचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे आयुष्य किती आहे, कृपा करून आम्हाला सांगा. आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने आमचा सगळा जीव त्यांच्यातच गुंतलेला आहे. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर, आपण शांत काय आहे? आमच्या मुलाचे भविष्य जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. आम्ही गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा, मी सांगतो ते सर्व सभा लगेचच तू दुःख सागरात बुडून झाली याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितलेस तर माझ्या ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या स्वज्ञेस दोष लागेल. ऋषीवर्य, आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती. भद्रसेन राजा म्हणाला, राजा, तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आणि विधिलिखिताप्रमाणे आजपासून त्याच्या 7व्या दिवशीच त्याच वेळेला तो मरण पावल. पराशर ऋषी उद्गारले. वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडला. सर्वांचे अंतःकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाले. अंतःपुराणात आकाशाला फोडून टाकेल अशा उक्रोश सुरू झाला. पराशर ऋषीने राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर, यावर उपाय आहे का? असेल तर मला तो सांगा. राजाने रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, तू धीर सोडला तर प्रजेने काय करायचे? नृपश्रेष्ठा, तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते नव्हती, ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती, सारी माया नव्हती, सर्व ब्रह्मांड फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या ओंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली, अध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच या विश्वात आपल्यात दिसणारे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सत्वाशाने विष्णू, रजशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाला, मला त्याचे काहीही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्यासंबंधीचे ज्ञान द्यावे. आणि मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला. 4 वेदांचे सार म्हणजे हा रुद्र अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात मी प्रत्यक्ष सांगितलेल्या ज्ञानाहून संपूर्ण अगदी ज्ञान श्रेष्ठ आहे, दुसरीकडे नाही. हा रुद्र अध्याय म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे असे महेशाने स्वतः सांगितले. हा रुद्र अध्याय जो कोणी मनापासून पूर्ण भक्तिभावाने वाचतात, ऐकतात, त्यांचे दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उद्धारून जातात. व ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसपुत्रांना रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी, ज्ञानी, श्रेष्ठ अशा ऋषींच्या मुखातून पृथ्वीतलावर अध्याय आलाय. जो या अध्यायाचे मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा अधिक पावन होऊन जातात. स्वर्गातले देव सुद्धा अशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होत असतात. असा रुद्र महिमा ज्यावेळी फार वाढला होता, त्यामुळे यमपुरीमध्ये फार रोष पडले होते. यमदूतांना काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी स्वच्छ झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल आणि मग त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल. म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकेला पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील कुदुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकने लोकांच्या मनातील मत्सर वाढवला, त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अतिमान नरकात जाऊन पडले. यमाने स्वकांना सांगितले, जे कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करतील त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांच्यासारखा खूप त्रास द्या. जे कोणी शिव मोठा विष्णूला आणि विष्णू मोठा शंकरला भेदाभेद बी करत असेल त्यांना मागे पुढे न पाहता खुशाल नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्यायाचे
अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका. या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आयुष्य वाढावं म्हणून राजा आता नियमितपणाने तू रुद्र अध्यायाची पारायणे कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळले. तेच आपल्या शतगटाची स्थापना कर. देवी वृक्षांची पाने आणून गटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे 7 दिवस सतत आवर्तने कर म्हणजे तुझे संकट एकदम ठेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले म्हणाले, मुनिराज आपण ऋषी श्रेष्ठात काळ मृत्यू भय शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार. तुम्हीच मला संकट निवारणे संबंधी मार्गदर्शन करावे. मी ताबडतोब करतो. आपण आचार्य होऊन अभिषेक करावा. 10,000 आवर्तने करा. त्या प्रार्थना आहे तेव्हाच तुम्ही मुख्य आचार्य म्हणून काम करा. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेतच सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेचच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. हे सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शुभभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते, परधन परश्री यांच्याविषयी यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगा वेगाने जाणाऱ्या सूर्याचा रथ सुद्धा थांबू शकतील असे त्यांचे तपसामर्थ्य ते. ज्ञानाने प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 गटांची पराशर मुनीने तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्रांचे अत्यंत पवित्र नद्यांचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाने प्रत्येक गटात घातली. सर्व तयारी पूर्ण होतात रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस सुरू होता. 7 दिवस अशा तऱ्हेने पूर्ण झाले. 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण नेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला आणि हृदयाचे स्पंदनही थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रोदक बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर हळूहळू शुद्धीवर आला. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर ऋषी राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा तो उठून बसला. त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले बाळा, तुला आठवतं का? हो आठवतं, चांगले आठवतं. नवे ते दृश्य अजून माझ्या डोळ्यापुढे येत आहे. एक भयंकर पुरुष आला होता. तो त्यांचे लांब लांब सोळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या. त्या कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला. माझ्या दंडाला धरला. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे आले. त्यांनी वेगांबर नेसले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले. त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेली शंकराची रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनाने सर्वांनी शंकराचा जय जयकार केला. सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी ते दृश्य पाहून सर्वांवर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्य वाजू लागले. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम वस्तू ब्राह्मणांना अर्पण केल्या. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नाचे जेवण घातले. आपले भंडार उघडून मनसोक्त दान देऊन दिले. सर्व याचक तृप्त होतील असे. त्याचवेळी दुधात साखर पडावी. सोन्याला सुगंध यावा. आणखी फार मोठा एक सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक आपण होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले भक्त कुंडातून प्रत्यक्ष अग्नी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी भद्रसेन राजांच्या सर्वांनी नारद मुनीने अत्यंत आदराने राजाने सर्वांनी नारद मुनीची षोडोपचारे पूजा केली. नमस्कार केला. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला बांधून ते आपल्याबरोबर नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. रुद्र नष्ट करून तू फार फार धन्य झाला. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले. ते माझ्या देखतच त्याने स्वतःच मृत्यूला विचारले. कोणाच्या आज्ञेने भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आले. त्याला तर आणखी 10,000 वर्षाच्या आयुष्य सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला ठाऊक आहे ना. मग तुझी मर्यादा सोडून तू अशा प्रकारे वागलास काय? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनेची पत्रिका वाचून पाहिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे त्याला गंडांतर होते. माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले. माझ्या हातून हा अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यामाने शंकराचे स्तवन केले आणि आपल्या हातून अपराध झाले त्याबद्दल क्षमा करावयाचे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाचे मृत्यू टळलेले झालेले अतिशय आनंद प्रित्यर्थ आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष सदायुष्य होता. आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला म्हणजे तो माणूस शिवरूप होऊन जातो. त्याच्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला की जे आख्यान हे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान केल्याचे हा पुण्य अध्याय वाचला म्हणजे त्या माणसालाच पटकन मिळेल. महापापे त्याची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय जर त्रिकाळ वाचला तर त्याच्यावर आलेली महाभयानक संकटे दूर होतील आणि
आपला मृत्यूकाळसुद्धा दूर होईल. या कलयुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले. तारकाला राज्याचे प्रधानपद दिले. नवीन प्रधानाचा रान प्रस्तावासाठी स्वीकार करून तप करण्यासाठी निघून गेला. शंकराने आपले दिव्य विमान पाहून विष्णू ब्रह्मदेव यांच्या राज्यात राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होतात आणि मनामध्ये जे काही इच्छिलेले फळ असेल, मृत्युंजय जप आणि रुद्र अनुष्ठान जे कोणी करणार त्याला कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधणार नाही. जो या अध्यायाला खोटे आहे असे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. या माणसाची संगत सुद्धा धरू नये. त्याला कायमचे वाळी टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला जेवले तर जेवणाऱ्याला सुद्धा मृत्यू येणार, म्हणून अशा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. ज्यांना शिवलेला अमृत वाचणे अजिबात शक्य नाही त्यांनी ह्या अध्यायाचा रुद्राचा अध्यायाचा जरूर जप करावा. या अध्यायाचे पारायण करावे. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला रोज रुद्र केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी अतिशय आनंद भरलेला असतो. ओम नमः शिवाय. तर असा हा शिवलेला अमृताचा 11वा अध्याय होता. तर याचे 3 वेळा पारायण करायचे. 3 वेळा शक्य नाही तर 1 वेळा तरी पारायण करायचे. या अध्यायाचे पारायण केल्याने 1000 गायी दान केल्याचे, ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. श्री रुद्राष्टकम. श्री गणेशाय नमो नमः. नमामि शमीशान निर्वाण्यरूपं विभुं व्यापकं ब्रह्मदेव स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पनिरीहं विदाकाशमाकाशवारा भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागारसंसारपारं नतोऽहं तुषाराद्रिसंकाशगौरं गम्भीरं मनोभूतकोटिप्रभाश्रीशरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिचारुगङ्गा लसद्भालभालेन्दुकण्ठे भुजङ्गा भलत्कुण्डलं भूसुनेत्रं विशालं प्रसन्नातं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भनामि प्रचण्डं प्रकुष्टं प्रगल्भं परेशम् अखण्डम् अजभानुकोटिप्रकाशं त्रिशूलनिर्मूलशूलपाणि भजेऽहं भवानीपतिभाव्यगम्यं कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा सज्जनानन्ददाता पुरारि चितानन्दसन्दोहमोहापापहारि प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारि न यावद् उमानाथपादारविन्दं भजितं लोके परे वानरानं न जानामि योगिं जपं नैव पूजां नतोऽहं सदा सर्वदा शम्भुतुल्यं जराजन्मदुःखातताशमानं प्रभु पाहि आपत्रमामिशं शम्भु। रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेणाहरतोषये ये पठन्ति नरभक्तायां तेषां शुभं प्रसिद्धं रुद्राष्टकं सम्पूर्णम्। श्री बिल्वाष्टकम। श्री गणेशाय नमो नमः। श्री बिल्वाष्टकम। त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रचं त्रयायुधं त्रिजन्मपापसहारम् एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखे बिल्वपत्रेक्ष याच्छिद्रे कोमले शुभं शिवपूजां करिष्यामि एकबिल्वं शिवार्पणम् अखण्डबिल्वपत्रेण जिते नन्दिकेश्वरं श्रुदयन्ति सर्वपापभ्यम् एकबिल्वं शिवार्पणं शालग्रां शीलामेकां विप्राणां जातु युपते
सोमयज्ञमहापुण्यम् एकबिल्वं शिवार्पणं दन्तकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्यामहादान एकबिल्वं शिवार्पणं लक्ष्मीस्तन उपतु महादेवस्य लक्ष्मीस्तनत उत्पन्नमहादेवस्य च प्रियं बिल्ववृक्ष प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसहारम् एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणी अग्रते शिवरूपाय एकबिल्व शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्ये च पठेत चैवन्यसिद्धनं सर्वपापविमुक्तं शिवलोकं वाहशनयातु श्रीबिल्वाष्टकं सम्पूर्णम्। श्रीलिंगाष्टकं श्रीगणेशाय नमो नमः। लिंगाष्टकं ब्रह्ममुरारिसुराचितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवमुनिप्रविचातितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशिनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुगन्धिसुलोपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुखदीतमलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कनकमहामणिभूपितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं यक्षसुहर्षविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सचितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणाजितसेवितलिङ्गं भावे विभक्तिभिरचितलिङ्गं दिनकरकोटिप्रभाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टोदलोपरवेष्टितलिङ्गं सर्चससुमदभवकारणलिङ्गम् अष्टदारिद्र्यविनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरगुरसुरपूजितलिङ्गं सुखसे पुष्पसदाचितलिङ्गं परात् परम परमात्मकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं लिङ्गाष्टकमिदं पुण्यं पठेत सर्वमानम शिवलोकं वामनोच्युतिं शिवन सह मोदते रुद्राष्टकं सम्पूर्णम्। श्री शिव चालीसा। श्री गणेशाय नमो नमः। जय गणेश गिरजा सुवन मंगल मूल सुजान कहत अयोध्या दास तुम देवो अभय वरदान। जय गिरजापति दीन दयाला सदा करत संतन प्रतिपाला। भाल चंद्रमा सोहत नीके कानन कुंडल नागफनी के अंग गोर सिर गंग पहाय मुंड माल तन खार लगाए वस्त्र खाल बागंबर सोए छवि को देख नाग मुनि मोय मैना मातु की हवे दुलारी वाम अंग सोहत छबिनाय कर त्रिशूल सोहत छवि भारी करत सदा शत्रु न भयकारी नंदी गणेश तह कैसे सागर मध्य कमल है जैसे कार्तिक श्याम और गण राहु या छवि को कही जात न का देवन जब
ही जाय पुकारा, तब ही दुख प्रभु आप निवारा। किया उपद्रव तारक भारी, देवन सब मिली तुम्ही जुहार। तुरत षडानन आप पठाओ, लव निमेष मह मारी गिराओ। आप जलंधर असुर सहार, सुयश तुम्हारा विदित संसारा। त्रिपुरासर युद्ध मचाए, सब ही कृपा करी लीन बचाई। किया तप ही भागीरथ भारी, पूर्व प्रतिज्ञा तासु पुरारी। दानिन मह तुम सम कोई नाई, सेवक स्तुति करत सदाही। वेद माही महिमा तब गाय, अखद अनादि नाही पाई। प्रकटी उदती मंथन में ज्वाला, जरत सुरासर भये विहार। किनी दया तह करी सहाई, नीलकंठ तब नाम कहाई। पूजन रामचंद्र जब जीन, जीत के लंक विभीषण दीना। सहस कमल में हो रही धारी, किनी परीक्षा तब ही पुरारी। एक कमल प्रभु राखी वो जोई, कमल नयन पूजन सहतोई। किनी भक्ति देखी प्रभु शंकर, भय प्रसन्न दिए उच्चित वन। जय 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 अनंत अविनाशी, करत कृपा सबके घटवासी। दुष्ट सकल नित मोहि सता, भ्रमत रहे मोहि चैन नावे। त्राही त्राही में नाथ पुकारो, यही अवसर मोहि आन उबारो। रय त्रिशूल को मारो, संकट ते मोहि आन उबार। माता पिता भ्रांता सब कोई, संकट में पूछत नहीं कोई। स्वामी एक है आस तुम्हारी, आय हरू मम संकट भारी। धन निर्धन को देत सदाती, जो कोई जाचे सो फल पाय। स्तुति के ही करो तुम्हारी, शंभुनाथ अब चूक हमारी। संकट हो शंकर हो संकट के नाशन, विघ्न विनाशन मंगल कारण। योगी अति मुनि ध्यान लगावे, नारद शारद शीश नमावे। नमो नमो जय नमः शिवाय, सुर ब्रह्मादि पार न पाए। जो यह पाठ करे मन लाय, तापर होए शंभु सहाई। रुनिय जो कोई हो अधिकारी, पाठ करे सो पावन हाय। पंडित त्रयोदशी को लावे, ध्यान पूर्वक होम करावे। त्रयोदशी व्रत करे हमेशा, तन नहीं ताकी रहे कलेशा। धूप दीप नैवेद्य चढ़ावे, शंकर सम्मुख पाठ सुना। जन्म जन्म के पाप नसावे, अंत धाम शिवपुर में पावे। कहत अयोध्या आस तुम्हारी, जानी सफल दुख विरोह हरू हमारी। नित्य नेम प्रारकंते, कर प्रांत ही पाठ करो 40। तुम्ही मेरी मनोकामना पूर्ण करो जगदीश। मत्सर छठी है मंत्र ऋतु, संवत 64 जान। स्तुति 40 शिव ही पूर्ण कीजिए। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। 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 ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्।
ओम नमः शिवाय 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 ओम नमः